ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसापूर्वी दहिवडी पोलीस ठाण्यात पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात 5 कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती। त्याच प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित पवारांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। खंडणी प्रकरणात तुषार खरात यांना दहिवडी पोलिसांनी मुंबईमधून ताब्यात घेतले होते। ज्या महिलेच्या अनुषंगाने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले गेले त्या महिलेला देखील सातारा पोलिसांनी 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले होते। यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सुभेदार यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। यानंतर महाराष्ट्रात अनेक मातब्बर नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केले होते। त्यानंतर दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा विधानसभेत मांडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे म्हटले होते। खंडणी प्रकरणात दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलेले अजित पवार हे दहिवडी कॉलेज दहिवडीच्या महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आहेत। पाणी फाउंडेशनमध्ये देखील अजित पवार यांनी काम केले आहे। मात्र अजित पवार हे खंडणी प्रकरणात सहभागी असतील असे आजपर्यंत कुणालाही वाटले नाही। दहिवडी पोलिसांनी खंडणी प्रकरणातील आरोपींच्या संभाषणाची कॉल डिटेल्स CDR प्रणालीद्वारे मिळवून आजपर्यंत या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे। याच प्रकरणाच्या अनुषंगाने अजित पवार यांच्याबाबत असलेल्या संशयावरून दहिवडी पोलिसांनी सध्या त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।